वाढवला जाईल जर का झाली नाही तर. पहिला बॉल ठीक 2 वाजून 10 मिनिटांनी पडला गेला. दोन वाजून ठीक 10 मिनिटांनी पहिला बॉल पडला. पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली गेली. ओपनिंग पेअर मैदानामध्ये ओमकार आणि सौरभच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅक मध्ये राकेश होतो त्यार. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आउटफील्ड मध्ये 2 फिल्डर ऑन साइडला डीप मध्ये. ओव्हर पिच खेळल्यात. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. ओव्हर द कव्हर्स जाईल बॉल बाउंड्रीला. याच्या बाहेर चेंडू दन दन करत कव्हर सीमा पलीकडे मिळतात. धावा 4. शानदार चौकार. थँक यू डीजे. खर तर NK स्पोर्ट्स कांडवरचे 12th मॅन जैविक यांना आपण पाहतोय. वय वर्ष 10 ते 12 असेल त्याचा, पण योग्य ती माहिती आमच्यापर्यंत तो पोहोचवतोय. कोण चौकार मारतोय, कोण सिंगल काढतोय, कोणाचं काय नाव आहे, कोण बॉलिंग करणार आहे, सगळ्या गोष्टीची माहिती त्याला. हे सगळं ग्रामीण क्रिकेट आहे. जेव्हा आपण गावातलं क्रिकेट लहानपणापासून पाहतो ना, आपला आवडता खेळाडू जैविक आवडता खेळाडू कोण आहे तुमच्या संघात? सौरभ. सौरभ सध्या मोठे फॅन आहेत. सौरभला यापूर्वी चौका ठोकला होता, आता विकेट धोक्यात पण नाही. पाठमोर धावणं आणि झेल घेणं थोडं कठीण आहे. तत्पूर्वी एक धाव इथे कंप्लीट झाले. धावत संख्या सिंगलने. टोटल स्कोर बोर्ड वरती 6 ऑन बोर्ड. जैविक तर वय वर्ष 10 ते 12 त्याचं असेल, पण अप्रतिम कार्य 12th मॅनच्या भूमिकेमध्ये तो आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रॉपर ड्रेस किट मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला रोशन स्पोर्ट्स मुठुआ संघ एक विजय त्याने देखील मिळवला या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला वावलाय. गुड फिल्डिंग. शॉर्ट स्क्वेअर रेग लगा. अप्रतिम क्षेत्ररक्षण. भूषणला आपण तिकडे पाहतोय. व्हाट आउटस्टँडिंग फिल्डिंग. मॅग्निफिसंट फिल्डिंग. क्विक रिप्लाय आपण पाहतोय. लगेचच एव्हरी ऍक्शन ॲज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन असं म्हटलं जातं. रिॲक्शन टाइम बघा किती वेगाने चेंडूला अडवला. पुढचा बॉल. फुल टॉस. ऑन साइडला खराब चेंडूचा योग्य समाचार घेतलाय. बॉलला पाठवलंय. स्क्वेअरिश मिड विकेट सीमा पलीकडे. 4 धावांसाठी. गुड शॉट. लॉंग स्टॉपला धडकलाय. नशिबाचा 4 धावा आपण पाहतो. बॅटची एज घेतली. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झाला. डायरेक्टली लॉंग स्टॉपला जाऊन धडकला. 4 धावा. End of the first over, 14 without loss while batting in first session. The NK Sports कांडवा बॅटिंग करतात. खेळाच्या पूर्वार्धामध्ये NK स्पोर्ट्स कांडवा. धावा झाल्या तर 14. एकही गडी गमावला नाहीये. चांगली पार्टनरशिप दोन्ही फलंदाजामध्ये बिल्डअप होताना आपण पाहतोय. पार्टनरशिप पाहूया कितपत घेऊन जाते. धावा संख्येला आकार किती मिळतोय. वेळेच्या बाबतीत सहकार्य. पहिला बॉल पडला 2 वाजून 10 मिनिटांनी, त्यामुळे योग्य वेळेत अद्याप तरी सामने सुरू आहेत. रोशन स्पोर्ट्स मुठुआ कडून गोलंदाजी मार्कमध्ये आता गोलंदाज राहुलचा वापर केला जाईल. सेकंड ओव्हर मध्ये पॉवर प्लेचं बंधन संपलेलं आहे. आउटफील्ड मध्ये 5 फिल्डर पेट्रोलिंग करतात. पहिला बॉल अप्रतिम आपल्याला पाहायला पुढ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न. शरीर भेदी मारा ज्याला म्हटलं जातं. ऍक्शन रिप्ले पदावर राहुलच्या माध्यमातून बघा.
चेंडू रिलीज केला सरळ रेषेत आणि येस अगदी ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न सफल राहिला. डॉट बॉलची समाप्ती झालेली आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची झाली सांगता. स्विच इट करण्याचा प्रयत्न बघा वारंवार रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न सुरू आहे. स्वीपचा प्रयत्न सुरू आहे पण यश मिळतंय. यश मिळतंय. तितका कंट्रोल स्ट्रोक नव्हता बॅटवर तितका योग्यरित्या चेंडू आला नव्हता तरी देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला चौकारासाठी. धावसंख्या आपण पाहतोय चौकाराच्या मदतीने आकार घेत असताना टोटल पोहोचले ती 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. 1.2 षटकांचा केस संपलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राहुल तिसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय समोर. सौरभ साठी बॉल अडवा पाटणं हल्ला केला. एलिव्हेशन तितकं मिळालं नाही. फिल्डरला शोधून काढलंय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये झेल टिपला गेला विकेटचा पतन. ट्राय या धावसंख्येवरती लागणारा धक्का पहिला तो बॅटिंग करताना NK स्पोर्ट्स कांडवळला. धावसंख्या आपण पाहतो 18 वरती स्थगित धावफलक. विकेटचं पतन झालं नुकतंच. खरं तर आमचे जैविकचे आवडते फलंदाज सौरभ बाद झालेले आहेत. त्यामुळे आता पाहूया काय घडेल या मॅच मध्ये. धावसंख्या झालेल्या त्या 18. लॉस ऑफ 1 विकेट. हेल्दी रनरेटने सध्याच्या घडीला धावफलक पुढे सरसावताना तुम्हाला पाहायला मिळेल. 3 चेंडूसाठी अद्याप शिल्लक. या षटकातला पुढचा बॉल फुल टॉस ऑन साइडला स्विंग केलाय. बॉलला पाठवलंय थेट बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग सीमा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. लॉंग लॉंग बिग वे माइट हिट ह्यूज सिक्सर. धावसंख्या 24. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य सुद्धा 24 धावा धावफलकावरती. 17 पहिलं सुरू असताना पुढचा बॉल धीम्या गतीचा होता. थांबून खेळण्याचा प्रयत्न. बॅक ऑफ द विकेट बघा तिकडे फंबल होता थर्डमॅन मध्ये. खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप आहे सुदैवानं तिकडे बॅकअप आहे आणि त्या दरम्यान धावफलकात आपल्याला पाहायला मिळते एकंदर 25 आकड्यावरती. अंतिम चेंडू शिल्लक असेल. थाट या स्पर्धेचा पहा. या स्पर्धेचं आयोजन पहा जबरदस्त. दुसऱ्या षटकातला अंतिम चेंडू कोला टाकण्याचा प्रयत्न. ऑन साइडला वळला ड्राईव्ह केलाय. बॉल डीप मध्ये लॉंग ऑनला आपण पाहतो. लॉंग ऑफ वरून मोठं अंतर कापत फिल्डर तिकडे पोहोचले. चांगलं क्षेत्ररक्षण ॲक्युरेट थ्रो तुम्हाला पाहायला मिळाला. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 27 रन्स ऑन बोर्ड. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना NK स्पोर्ट्स कांडवा टीमला आपण पाहतोय.
ये समोर तुम्ही पाहू शकाल. खर तर आमच्या ब्लॅक पडद्यावरती समोर कटआउट तुम्ही पाहताय. ज्या मान्यवरांनी आम्हाला खऱ्या अर्थानं महत्त्वपूर्ण सहकार्य, विशेष सहकार्य या स्पर्धेमध्ये केलंय, त्या सर्वांचं कटआउट देखील तुम्हाला पाहायला मिळेल. मॅचकडे लक्ष वेधून 2 ओव्हरनंतर 27 धावा, 13.5 धावगती. आडव्या बॅटनं हल्ला करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल मागे चाललाय अलॉंग दी कापेट. खरं तर टॅप करण्याचा प्रयत्न होता. सडनली चेंडू कापेटच्या साह्याने डीपमध्ये ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळाला. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाले. धावफलक सिंगलने टोटल 28 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. पंचाचा भूमिकेत मुख्य पंच आपण पाहतात अजिजी पुतळण सरांना. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंच रमेश म्हात्रे सरांना आपण पाहाल. सध्या दुधकर सरांचा आय थिंक रेस्ट असेल या मॅच पुरता. ओ कोला टाकलाय. अप्रतिम अप्रतिम चांगल्या चेंडूंचा सन्मान करून एस क्रिकेट आणि जेव्हा जेव्हा चांगले चेंडू हाताळले जातात त्याचा सन्मान देखील या फलंदाजांच्या माध्यमातून केला जातो. ओमकारला आपण पाहतोय बघा, कोला टाकला होता. येस, अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सूरजच्या माध्यमातून. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक कुलवर टप्प्याचा बॉल. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी करतोय, कौतुक करावं लागेल. आता मात्र इथे गोलंदाज सूरजचं देखील ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू एक्झॅक्टली बघा बॉल कसा डिलिव्हर केला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं होतं पण नाही. दुधारी तलवार लगा तो आबाद वरना बरबाद, लगा तो ताली वरना गाले. आणि सध्या डगआउट मधून काय आला असेल आवाज हे प्रेक्षकांना वेगळं सांगण्याची गरज नाही. पुढचा बॉल, आणखीन एक कोलात. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक बॉलिंग. काल नाईट क्रिकेट उसाट्याची स्पर्धा सरपंच चषकामध्ये आम्ही पाहिलं. वियांश 11 चेस द गेम वडवली बीच साठी जयेश पाटील नामक गोलंदाज वारंवार डेथ ओव्हर मध्ये येतो आणि तो असे ब्लॉक होलचे चेंडू हाताळतो. काल शुभम पाटीलचं मेडन षटक देखील पाहिलं. काल बामन डोंगरी संघाला टॉप 8 मध्ये जाताना देखील पाहिलं. त्यामुळे आणि भिवंडी परिसरातील 2 संघ टेंबिवली आणि कारिवली देखील तिकडे खेळले. चांगला खेळ त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळाला. विकेट कीपर बीट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेगचा मधून चेंडू सीमा पलीकडे लॉंग स्टॉपला जाऊन धडकलाय. साधावा बॉल तयार. कोला टाकण्याचा प्रयत्न कर. तर काल या क्रीडांगणावरती आपण पाहिलं तर ज्यांचा बोलबाला राहिला अर्थातच शामशेठ दळवी पुरस्कृत जय जोटिंग देवरुंग संघ काय कामगिरी राहिली. आणि शामशेठ दळवी म्हटलं की बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आपण पाहिलं तर लक्षा बैलाचे मालक आमचे विकास पाटील, आकाश पाटील देसाईचे खंदे समर्थक आहेत लक्षा बैलाचे. आणि खरतर त्यांनी पुरस्कृत केलेला संघ जय जोटिंग देवरुंग काल मात्र आपण पाहिलं तर टॉप 3 मध्ये पोहोचलेला तुम्हाला पाहायला मिळाला. धावसंख्या झाला 34. पहिल्या ओव्हर मध्ये 14 आल्या, त्यानंतर 13 आणि त्यानंतर या तिसऱ्या षटकामध्ये आमचे पंकज आम्हाला सांगतात 7 धावा. आणि पंकज याच गोष्टीचा उल्लेख करताय की धावांचा उतरता आलेख आपण पाहतोय. ग्राफ जो तो सडनली खाली येतोय कारण 14 आल्या त्यानंतर 13 आणि मग 7. त्यामुळे धावांची गती जैविक बघा कमी कमी होत चालली आहे. त्यामुळे चांगली बॅटिंग करावी लागेल आता. जैविक देखील हो सांगतात, त्यांना देखील माहिती आहे रन बनणं गरजेचं आहे स्कोरबोर्डवर, तेव्हाच आपण फाईट करू शकतो. या बाईस देखील चांगला चेंडू आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहतो. ते गोलंदाज अंतिम षटकामध्ये सौरभला रिप्ले पाहावा लागेल. ऍक्शन रिप्ले एक्झॅक्टली कशा प्रकारे डिलिव्हर केला गेला हा बॉल बघा. प्रत्येकी गोलंदाजाचा एकच प्रयत्न सुरू आहे, यॉर्क लाईन बॉलचा प्रयत्न करतात आणि सफल ठरतात. यापूर्वी आपण पाहिलं गोलंदाज सूरजला भरभरून यश मिळालं, तासा विरोधामध्ये एक चौकार जरूर आला. बट आता मात्र सौरभला आपण पाहतोय तो देखील आपल्या स्पेलची सुरुवात अप्रतिम करतोय. स्ट्रायकिंग इन वरती ओमकार 12 धावा वैयक्तिक त्याचा बॅटमध्ये देखील आलात. ओ हा ट्रॅकर चांगला चेंडू आपण पाहिला थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची झालेली समाप्ती. ऍक्शन रिप्ले, टॉस झाला, रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी फॉर द बॅटर. पूर्णपणे सरप्राइज केला, चंबित केलं फलंदाजाला. अनपेक्षितरित्या चेंडूने घेतलेली ही उसळी. ओमकारला आपण पाहतोय बॅक टू बॅक 4 डॉट बॉल त्याने फेस केलात. आणि आता मात्र सूर गवसला ओमकारला देखील. लाजवाब स्ट्रोक
जे 4 बॉल डॉट आले ना, शांत बसलो काही काळ म्हणून मी काही संत नाही, संयमाचे बांध तोडणारा संघर्षमय षटकार. संयम बराच काळ ठेवला पण त्यानंतर मात्र आक्रमण. हो हो हो, क्या बात है. हा बॉल देखील फेकून दिलाय. पुल आणि चेंडू मिड विकेट, सीमा पलीकडे गुल. हा येतोय लांब पल्ल्याचा भव्य षटकार. हिंद केसरी महान भारत केसरी 1001 सरकार राहुलभाई पाटील यांचा लाडका मथुर आणि त्याचं संगीत आपण ऐकतो डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. कदाचित कदाचित हो, इतिहास रचलाय, विक्रम नोंदवलाय. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय ओमकारचा पाठबंद, बॅक टू बॅक सलगचा तिसरा बिग 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 सिक्सर. पॉवर पॅक बॅटिंग इट वॉज. काय बॅटिंग करतो मैदानात आतमध्ये. पॉवर पॅक धमाका आपण पाहिला तो ओमकारचा. प्रेक्षकांची मन जिंकतो. अंतिम चरणावरती आता धावा किती मिळतील, कदाचित तिसरी साठी पलटतील का. हो, डेफिनेटली तिसऱ्या धावेच्या शोधात 3 धावा पूर्ण आणि अशा प्रकारे डाव संपलाय पहिला. एंड ऑफ द फर्स्ट सेशन. सत्र पहिलं संपन्न झाल्याच्या नंतर 56 धावा धाव फलकावरती आणि 57चं टार्गेट. का बॅटिंग झाली कर तर ओमकार सुरुवातीला शांत राहिला पण त्यानंतर त्याने केलेला तो अटॅक, तो हल्ला. 13 बॉल 33 नाबाद, 6 बॉल 14 बनवल्या. तर जितेश सौरभच्या बॅटमॅनला धावा 9, 56 झाल्यात. 57चं टार्गेट सेट केलंय. त्याचा पूर्वार्धामध्ये आपण पाहिला बॅटिंग करताना NK स्पोर्ट्स कांडवळण. त्यात आपण पाहतो रोशन स्पोर्ट्स मुठवा संघासमोर. टेस्ट टेस्ट चेक. निवृत्तीची तिसकरांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभासे आम्ही ते टॉस कंप्लीट करणार आहोत. निवृत्ती तिसकर साहेबांना विनंती आहे की आपण यायचं आहे आपल्या शुभासे इथे टॉस आम्ही कंप्लीट करणार आहोत. तर टॉस कॉइनची माहिती देतो. एका बाजूला GR इन्फ्रास्ट्रक्चर आणि दुसऱ्या बाजूला स्क्रीन न्यू आई एकविरा चषक 2025. कॉल कोणाचा असेल? हनुमान स्पोर्ट्स कांडवळ ब चे कॅप्टन करतील कॉल. न्यू आई एकविरा चषक कॉल आहे ते चालेल आहे. थँक्यू मान्यवरांचा आभार. आपण व्यासपीठावर विराज म्हणू शकतो. मॅच सुरू करायचं, आपल्याला वेळ जास्त घेणार नाही, फक्त निर्णय कळवा. 2 मिनिटात सांगतो.
डिसिजन पेंडिंग आहे. टॉस बॉक्स मधून माहिती आहे टॉस इथे जिंकलेला तो जे हनुमान स्पोर्ट्स कांडवा ब टीमचा कर्णधार आणि त्यांनी डिसिजन थोडा पेंडिंग ठेवलाय. लवकरच ते निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील आणि मॅचला आपण करतो सुरुवात. स्पर्धा आपण पाहत आहात न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध आयोजित न्यू आई एकविरा चषक 2025. जाऊयातून थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आवाज टेनिस क्रिकेटचा आवाज भिवंडीचा सुनांदुरकीचा आमचे बंधू तुल्य मित्र सहकारी समालोचक समीरजी ठाकरे सर यांचा थँक्यू. धन्यवाद प्रथमेश, थँक्यू सो मच. सेकंड राऊंड मधील पहिला सामना तुमच्या समोर आहे. टार्गेट या ठिकाणी 57चं सेट करण्यात आलं. काय बॅटिंग केली ओमकारनं. तुफानी खेळ आज ओमकारचा आपल्याला बघायला मिळाला आणि सौरभने त्याला चांगली साथ दिली. जितेश बॅट मधून चांगल्या रन्स आले आणि एकूण 56 धावा जोडण्यात आल्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 57चं टार्गेट आता सेट करण्यात आलेलं आहे. जयेश गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक पहिलं सूरज आणि त्याच्या सोबतीला बॅटर चेनू. पहिलाच बॉल सूरजच्या बॅट मधून धमाका पाहायला मिळतोय. ब्लास्ट, बॉम्ब ब्लास्ट, बॉल सीमा पार, षटकार. पहिल्याच बॉलवर सूरजच्या बॅट मधून मेगा सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला. फार मोठं टार्गेट चेस करायचं आहे आणि अशाच बॅटिंगची गरज असेल रोशन स्पोर्ट मुठवळला हा सामना जिंकण्यासाठी. आफ्टर लंच वन्स अगेन पुन्हा सर्वांचं स्वागत करूया आपण. न्यू एकविरा सावधच्या वतीनं हा चेंडू आपण पाहतोय थोडासा कमी गतीने टाकला. थोडी मुवमेंट पाहायला मिळाली. या बॉलवर हलकासा मूव होताना आपण बघितला. स्विंग आपल्याला बघायला मिळाला होता. आतमध्ये वळण घेणारा हा चेंडू डॉट. मागच्या सामन्यामध्ये तब्बल 70 धावा जोडल्या होत्या याच संघानं. रोशन स्पोर्ट मुठवळला. यॉर्कर लेन परफेक्ट यॉर्कर होता. उत्तर नव्हतं बॅटरकडे. लागोपाठचा दुसरा डॉट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या बॉलवर षटकार आला परंतु त्यानंतर चांगला पलटवार तुम्हाला बघायला मिळतोय. आज वर्किंग डे असल्यामुळे बरेचसे खेळाडू खांडवा संघामध्ये दिसत नाहीयेत परंतु सुजित पाटील आता बॅक झालेला आहे संघामध्ये. पहिल्याच बॉलवर सिक्सर आला होता. प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं आणि तो प्रत्युत्तर गोलंदाजाचा आपल्याला बघायला मिळाला. ओमकार आज फार सुंदर खेळला. 33 धावा त्याच्या बॅट मधून जागा बनवून हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. एकच धाव इथे मिळाली. स्कोर एका धावेने 7 या आकड्यावर. प्रत्येक ओव्हर मागे जवळपास 14 धावा इथनं जोडणं गरजेचे आहे. हे टार्गेट अचीव करण्यासाठी या धावांचा पाठलाग करण्यासाठी. आणि फर्स्ट बॉलवर सिक्सर आला होता. चांगली सुरुवात होती परंतु त्यानंतर जयेशनं कमबॅक केलेल्या नीडरपणे इथे चेंडू हाताळत असताना चेंडू मागच्या मॅचचा हिरो मागच्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर खेळ त्यानं साकारला होता. यावेळेला स्वीप केलेला फुल टॉस बॉल. आता बॉल जातोय वेगानं स्क्वेअर लेगच्या पलीकडे. चौकार. येलो व फुल टॉस बॉल. हा देखील चेंडू सीमा पार. आणखी एक चौकार. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त फटकेबाजी तुम्हाला बघायला मिळाली. 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. एकही गडी न गमावता अतिशय सुंदर खेळ आपल्याला बघायला मिळाला आणि धावसंख्या तुम्ही पाहतात 15 वर जाऊन पोहोचली. 57 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आस्किंग रन रेट जे होतं, ज्या रन्स प्रत्येक ओव्हर मागे बनवणे गरजेच्या होत्या त्या रन्स मात्र या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या.
रोशन स्पोर्ट मुटवळ वर्सेस NK स्पोर्ट खांडवल असा सामना सध्या सुरू आहे. न्यू आई एकविरा चषक सावत 2025च्या या स्पर्धेमधील आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. आज देखील 10 टीम आपण ऍक्शन मध्ये बघितल्या. पहिला सामना जिंकला हनुमान चौदरपाडाच्या विरुद्ध न्यू एकविरा सावतनं. त्यानंतर दुसरा सामना तुम्ही बघितला होता NK स्पोर्ट खांडवल संघानं जिंकला जय हिंद देवरुंग संघाला परास्त करत असताना. तिसऱ्या मॅच मध्ये रोशन स्पोर्ट मुठवळ या संघानं बालगोपाल सोनाली पाडाला पराभूत केलं. चौथी मॅच आजच्या दिवसामध्ये जिंकली टीम हनुमान खांडवल बीन आणि पाचवा सामना जिंकला तो गावदेवी नांदकरनं. हनुमान खांडवल बीन मेहर 11 बापगाव संघाला परास्त केले आणि हनुमान गावदेवी नांदकर संघानं टीम विहाना पीसेला परास्त केलं. यावेळेला पंचांचा बी नो बॉलचा इशारा. हाय फुल टॉस आणि बॉल सीमा पार चौकार. जोडल्या गेल्या आणि स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहतात 20 धावा येथे लागलेल्या आहेत. खराब चेंडू होता भीमन नो बॉल त्याचा फायदा उचलत असताना अंशच्या विरोधात हा चौकार या ठिकाणी प्राप्त करण्यात आलेला आहे. फ्रीडचा बॉल थोडं ऑफस्टंपच्या बाहेर आला. थोडं थांबून खेळण्याचा प्रयत्न होता. खराब क्षेत्ररक्षण परंतु बॅकअप या ठिकाणी आलेला आहे. असा आवाज खर तर जरूर आला होता या ठिकाणी 12th मॅनचा. ही काय करतोय परंतु बॅकअपला फिल्डर जरूर पोहोचला आणि 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. स्कोर 2 धावांनी 22 आकड्यावरती चांगले प्रत्युत्तर सध्या तरी आपण पाहतोय रोशन स्पोर्ट मुठवल संघाकडनं दिलं जात आहे. अंशनं मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. मॅचला टर्न करणारी गोलंदाजी त्याची आपण बघितली होती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न. यावेळेला फुल टॉस आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक समोरच्या दिशेनं बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार 6 धावा षटकार. षटकारानं तुम्ही पाहतायत टीमची टोटल आता पुढे जाताना वेगानं 28 या आकड्यावरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. आता 29 धावांची गरज आहे. 16 बॉल शिल्लक आहेत. लास्ट 16 बॉल रिमेनिंग अँड 29 मोर दॅन टू विन. काय प्रत्युत्तर दिलेलं आहे. जशाच तसं प्रत्युत्तर सूरज आणि त्याच्या सोबतीला चैनू देत असताना कारण या स्पर्धेतील उच्चांक देखील त्यांनीच गाठलेला. पहिल्या मॅच मध्ये एकूण 69 धावा जोडल्या होत्या आणि त्याही वेळेला सूरज आणि चैनूनं खूप चांगली सुरुवात करून दिली होती आणि त्यांना साथ दिली होती राहुलनं. आणि इथे देखील ते 2 बॅटर कमालीची सुरुवात करून देत असताना 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता राऊंड विकेटने जातोय अंश. दबाव आता NK स्पोर्ट खांडवल वरती असेल परंतु खांडवल देखील कमबॅक करणं जाणतो. जय हिंद देवरुंग संघाच्या विरुद्ध असाच सामना होता. यावेळेला अपील लाऊड अपील जोरदार त्या ठिकाणी करण्यात आली आहे परंतु पंच सहमत नाही आहेत. बॉल ऑप्शनच्या बाहेर होता. संपासने सांगितलं हा चेंडू डॉट. हो चर्चा आपण करत होतो की खांडवलनं देखील मॉर्निंग सेशनला जो सामना जिंकला तिथे जय हिंद देवरुंगच्या विरुद्ध अशीच काहीशी स्थिती होती परंतु त्यानंतर कमबॅक केलं होतं. पुढे आलाय बॉल हवे त्या बिस्टामिंग पुढे सरसावून बॉल एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनचा फिल्डर सुजित डाऊन दी बॉल जरूर पोहोचला परंतु झेल त्याला पकडता आली नाहीये. कॅच ड्रॉप आणि 2 धावा आता स्कोर कार्ड वरती नक्की जोडल्या जाणार आहेत. स्कोर डबल टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय 30-27 ची गरज. 14 बॉल शिल्लक. भरपूर उंच होता हवेत होता बॉल परंतु प्रयत्न चांगला. लॉंग ऑन मधून जवळजवळ मिड ऑन पर्यंत पोहोचला सुजित परंतु झेल त्याला पकडता आली नाहीये. अखेर जीवन दान मिळालं सूरजला आणि सूरज सध्या तरी चांगल्या टच मध्ये पाहायला मिळाला. 2 सिक्सर त्याच्या बॅट मधून आलेत.
मागे जाऊन थोडंसं जागा बनवून स्ट्रोक क्रिएट करण्याचा प्रयत्न होता, मॅन्युफॅक्चर करायचं होतं, कारण आता त्याला ठाऊक आहे की गोलंदाज कधी चुकीचे बॉल टाकणार आणि त्याच्यावर षटकार मारणार. त्यापेक्षा आपण स्वतःनं स्ट्रोक तयार करणं देखील गरजेचं आहे, कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला गोलंदाज चुकीचे बॉल हाताळताना दिसणार नाही. 13 बॉल 26 ची गरज. आता 200च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करावी लागेल सामना जिंकण्यासाठी. यॉर्कर लेंथ होता, यावेळेला स्वतःला यॉर्क केला असं म्हणावं लागेल. थोडासा मागे गेला, खर तर फ्रंट फुटला असता तर फुल टॉस इथे मिळू शकला असता, परंतु इथे आपण बघितलं ऑफस्टंपच्या बाहेरचा हा बॉल फक्त डिफेन्सिव्ह बचावात्मक फटका चैनू या ठिकाणी खेळला आणि पाणी घेऊन जायचं मैदानात. थोडीशी दमछाक जरूर झाली आहे. 2 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल तुम्ही पाहतायत स्कोर कार्ड वरती 32 धावा, उर्वरित 12 चेंडू आता शिल्लक आणि 25 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी असेल. 50-50 अवस्थेमध्ये हा सामना आता आपण डेफिनेटली म्हणूया, कारण पहिल्या 12 बॉलमध्ये 32 बनवल्यात, उर्वरित 12 मध्ये 25 करायच्यात आणि महत्वाचं म्हणजे एकही फलंदाज गमावलेला नाहीये, हे प्लस पॉइंट. या मॅच मध्ये आपण या टुर्नामेंट मध्ये आपण पाहतोय भरपूर मोलाचं सहाय्य आम्हाला तमाम आमच्या स्पॉन्सरांच्या वतीनं करण्यात आलं. सर्वोत्तपरी सहाय्य करणारे आमचे तमाम स्पॉन्सर, त्यांचे मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये आम्हाला फर्स्ट प्राइजची ट्रॉफी आलेली आहे. कैलासवासी आरोही खंडू पाटीलच्या स्मरणार्थ खंडू गोपीनाथ पाटील यांनी आम्हाला ती ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे, त्यांचे विशेष आभार. दुसरा क्रमांक अनिल अप्पा तिस्कर यांनी आम्हाला दुसऱ्या क्रमांकासाठी ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे, त्यांचे विशेष आभार. 12 बॉल आणि 25 ची गरज आहे. देवीदास मधुकर पाटील यांनी तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. 12 मध्ये 25 करायचे आहेत. पहिला बॉल पूल केला ऑन साइडला, हवेमध्ये चेंडू आहे, फिल्डर येतोय, कॅच ड्रॉप. फर्स्ट सेकंड अँड थर्ड अटेम्प्ट मध्ये झेल त्या ठिकाणी सुटलाय, जीवन दान मिळालंय बॅटर चैनूला आणि एक धाव देखील त्या ठिकाणी आता जोडली गेलेली आहे. अनुमान चांगला होता, जजमेंट चांगली होती, परंतु कॅच त्या ठिकाणी पकडता आली नाही जयेशला. झेल धरणीला दान आणि या ठिकाणी तुम्ही पाहता स्कोर आता एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 33 धावा. कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. पकडो कॅच जी तो मॅच असं म्हटलं जातं. कटर होता, पडल्यानंतर बाहेर वळून घेणारा बॉल, चांगला टर्न मिळाला. यस, लेग ब्रेक. अजित पुत्रन सर देखील तेच सांगतात, खूप चांगला ग्रीप ऑन बॉल बाहेर वळाला, थोडासा थांबून आला. लेग ब्रेक जयेशच्या माध्यमातून, जितेशच्या माध्यमातून समीकरण बदललंय. 10 मध्ये करायचे 24. सूरज ऑन स्ट्राइक, 2 सिक्सर त्याच्या बॅट मधून आतापर्यंत एक चौकार देखील आपण पाहिलाय. चांगला डाव खेळलाय, परंतु इथून तो विजयी करून देणार का? रोशन स्पोर्ट मुठवडला विजय मिळून देणार का? यावेळेला हुक करण्यात आला. शफल होत असताना वेकेंड एरिया मधून बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. फ्लेक्स एक जरूर लावला जातोय, त्यांचं विशेष सहाय्य आहे. नारायण पाटील यांचा देखील फ्लेक्स त्या ठिकाणी लावला जातोय. सावधचे युवा उद्योजक न्यू आई एकविरा चषकासाठी त्यांची भरपूर मेहनत आपल्याला बघायला मिळाली आहे. एसके एंटरटेनमेंटचे किरण तळे आपल्यासोबत जोडले गेले. समीकरण आता 9 बॉल आणि 20 ची गरज आहे. 9 बॉल आर रिमेनिंग इन 20 बोर्ड अँड टू विन. 9 चेंडू शिल्लक, 20 धावांची गरज आहे. हा चौकार पुन्हा एकदा मोमेंटम प्राप्त करून देताना रोशन स्पोर्ट मुठवडला. यावेळेला सोडून दिला बॉल, खूप जास्त ब्रेक होऊन बाहेर निघाला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा.
ज्या वेळेला तुमच्याकडे जर एवढा टर्न आहे तर त्यावेळेला तुमची नियंत्रित दिशा लाईन असणं गरजेचे. हे पहा ऑलरेडी ऑप्स्टमच्या खूप जास्त बाहेर बॉल पिच केला आणि तिथून अधिक बाहेर वळवण्याचा प्रयत्न. आता 9 चेंडू 19ची गरज आहे या मॅच मध्ये. नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, फ्लिक करायचं होतं, परंतु इथे पूर्णपणे बीट बॅटर झाला आणि कीपर देखील बीट झाला. बाईटच्या स्वरूपामध्ये, लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 39 धावा. 57 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना समीकरण आता शिल्लक 8 बॉल. बॅटला लागून होता. यस 8 चेंडू आणि आता इथून 18 धावांची गरज आहे. शेवटचे 8 बॉल. कोण होणार विजयी? विजयाकडे अग्रेसर कोणता संघ करणार? हो यावेळेला लॉफ करण्यात आला. हवेमध्ये बॉल आहे. लॉंग ऑनला 2-2 क्षेत्ररक्षक, परंतु अखेर जयेशनं पकडली झेल आणि चैनूचा समाप्त होतोय खेळ. धक्का लागतोय पहिला रोशन स्पोर्ट मुठवळला. झेल स्वरूपामध्ये अखेर या ठिकाणी धक्का लागला आणि पहिला खेळू बाद झाला. तो रोशन स्पोर्ट मुठवळ संघाचा नवीन बॅटर राहुल मैदानामध्ये एंटर होतोय. 7 बॉल 18ची गरज आहे. हा चेंडू अत्यंत महत्वाचा. इथून एखादा मोठा फटका आला तर डेफिनेटली या मॅच मध्ये आपल्याला बॅक पलटवार चांगल्या स्थितीमध्ये रोशन स्पोर्ट मुठवळ पाहायला मिळेल. आणि इथून हा चेंडू डॉट किंवा विकेट आली तर एनके स्पोर्ट खांडवळ संघाच्या बाजूने सामना झुकताना दिसेल. खर तर क्रिकेटचा खेळ आहे, अजूनही आपण काहीच भविष्यवाणी करू शकत नाही. परंतु हा बॉल मोमेंटम शिफ्ट करणाऱ्या स्लो केला. हवेमध्ये बॉल आहे, फिल्डर जज करतोय आणि काय झेल पकडली आहे. एक हात का कमाल. एक्सलंट टेकन, व्हेरी गुड कॅच. अंशच्या माध्यमातून झेल पकडली एका हाताने. हॅव अ लुक ॲट दॅट. स्लो केला होता, मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न. एक हात का कमाल. सुपर कॅच. सौरभ देखील त्या ठिकाणी खुश असेल ज्या पद्धतीने झेल पकडला, कारण हा षटकार आला असता तर कुठेतरी मोमेंटम रोशन स्पोर्ट मुठवळच्या बाजूने असता. परंतु आता शेवटचे 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 18ची गरज आहे. अंतिम षटक कोणाकडे चेंडू सोपवला जाणार ऑप्शन्स भरपूर आहेत, परंतु आता सुजित संघामध्ये आलेला आहे आणि त्याचाच वापर आता जरूर केला जातोय. जितेशनं जबरदस्त गोलंदाजी केली. कमबॅक करून देणार हे षटक होतं. 6 रन्स खर्च करत असताना 2 विकेट मिळून दिल्या. अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाली आणि अखेर एनके स्पोर्ट खांडवलनं हा सामना त्यांच्या बाजूने झुकवला. परंतु सूरज अजूनही मैदानामध्ये आहे. सूरज भामरे ऑन स्ट्राइक. नवीन बॅटर सौरभ रंधवी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाल्या. 6 मध्ये 18 करायचे आहेत आणि गोलंदाजीसाठी सुजित. चला वेळ कमी घ्या. खांडवळ टीम कृपया आपण वेळ थोडा कमी घ्या. यानंतर आणखीन मॅचेस भरपूर बाकी आहेत. पहिला बॉल फ्लाइट देण्याचा प्रयत्न, परंतु पुढे टाकला. फ्लिक करत असताना इन फ्रंट ऑफ स्क्वेअर बॉल ट्रॅव्हल होते मिड विकेटला. एकच धाव इथे मिळेल. सिंगल डबल न तुम्ही विजयापर्यंत पोहोचू शकत नाही आहात. इथून आता मोठ्या फटक्यांची तुम्हाला गरज आहे आणि ती मोठे फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल. तेव्हा तुम्ही हे टार्गेट अचीव कराल, हा सामना तुम्ही जिंकाल. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. हा चेंडू लॉफ्ट करण्यात आला मिड ऑफच्या डोक्यावरून, परंतु एलिव्हेशन प्रॉपर मिळालं नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी मिळाल्या. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय नरेश पाटील साहेब, भावी सरपंच सावत मुठवलचे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्यांच्या सोबतीला तुम्ही पाहतात आदरणीय अनिल तिस्कर साहेब, जे
विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच आहेत. फ्लाइट येण्याचा प्रयत्न, फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला. बॉल सीमा पार. हा येतोय सौरभच्या बॅट मधून षटकार. लाजवाब स्ट्रोक. हा षटकार मॅच मध्ये पलटवार करून देत असताना रोशन स्पोर्ट मुठवलला आणि नरेश पाटील साहेब या ठिकाणी योग्य त्या वेळेवरती आलेले आहेत. सौरभ रणवीनं त्यांचं स्वागतही केलं कारण त्यांचा संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय. शेवटचे 3 बॉल 9 धावांची गरज आहे. लास्ट 3 बॉल आर रिमेनिंग 9 मोर रन टू विन. काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये रोशन स्पोर्ट मुठवलची. 3 चेंडू 9 ची गरज. राऊंड द विकेट. ओ सुजितचा हा बॉल राईज होणार होता. कटर पाहायला मिळाला, चांगला बाउन्सही पाहायला मिळाला, परंतु इथे बाईटच्या स्वरूपामध्ये मिळाली. एकच धाव. सामना शेवटच्या 2 बॉलवर येऊन ठेपला. 2 चेंडू शिल्लक, 8 धावांची गरज. या मॅच मध्ये चांगला शिरकाव. सध्या आपण पाहतो की फील्ड प्लेसमेंट मध्ये देखील थोडासा बदल करण्यात आलेला आहे. विनोद आय थिंक संघामध्ये नाहीये. सिनियर क्रिकेटर बघा जेव्हा जेव्हा संघामध्ये नसतो तेव्हा तेव्हा या समस्या जरूर येत असतात, परंतु इथे 2 बॉल 8 रनची गरज आहे. हा बॉल निर्णायक. फुल टॉस, स्लॉग इट अँड बॉल गॉन आउट ऑफ पार्क. सिक्सर. टीमचे ऑनर सध्या आपण पाहतोय स्टेज वरून या सामन्याचा आनंद घेताना. शेवटचा 1 चेंडू शिल्लक, 2 धावांची गरज आहे. चित्त थरारक लढती आज होतात न्यू आई एकविरा चषक 2025 मध्ये आणि सावतकरांचा विजय झालेला आहे कारण मॅचेस आज कमालीच्या तुम्हाला पाहायला मिळतात. अफलातून खेळ मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत आणि सध्या व्हीआयपी डाईज वर तुम्ही पाहतायत नरेश पाटील यांना दाखवलं जातं. भावी सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं सावध मुठवल ग्रामपंचायतीचे आणि जरूर त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम टेनिस क्रिकेट जगताकडून देतोय. शेवटचा 1 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. स्ट्राइक एंडला बॅटर सूरज षटकारानं पुन्हा एकदा या मॅच मध्ये त्यानं शिरकाव करून दिला. शेवटच्या बॉलवर सामना आला. आज प्रत्येक मॅच चित्त थरारक तुम्हाला पाहायला मिळाली आहे. शेवटच्या बॉल पर्यंत प्रत्येकी सामना तुम्ही जाताना पाहिलाय आणि इथे अखेर सुजितच्या विपक्षामध्ये सूरज भामरे. सूरज अर्थातच यस फॉर सूरज, यस फ्रॉम सुजित अँड ऑल्सो यस फॉर सक्सेस. दोघांच्या नावामध्ये यस आहे परंतु सक्सेस कोणाला मिळणार. 1 बॉल 2 ची गरज आहे. एकदा जोरदार टाळ वाजू द्या या बॉल साठी. सुजित पाटील राऊंड द विकेट. सूरज समोर. फुल टॉस बॉल इनफिल्डला क्लिअर केलाय. कॅप मध्ये बॉल. 1 धाव मिळाली आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण त्या ठिकाणी झाली आहे आणि याच बरोबर रोशन स्पोर्ट मुठवलनं हा सामना इथे जिंकलेला आहे. अभिनंदन 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 टीम रोशन स्पोर्ट मुठवल अँड हार्ड लक टीम एनके स्पोर्ट कांडवळ. आणि त्यांचे ओनर नरेश पाटील खुश झालेले आहेत. सूरज साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज जरूर त्यांनी या ठिकाणी दिलेला. शेवटच्या ओव्हर मध्ये तब्बल 15 धावा. सतरा धावा वाचवायच्या होत्या परंतु इथे अपयश